नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिंपळ पानाचं दुपटं कसं शिवायचं लहान बाळासाठी। मला एका ताईंची ऍक्च्युअली खूप आधीपासून कमेंट होती, रिक्वेस्ट होती की ताई पिंपळ पानाचं दुपटं शिवून दाखवा म्हणून। तर मी खरंच तुम्हाला सॉरी म्हणते, कारण की मी या व्हिडिओसाठी तुम्हाला खूप वाट बघायला लावली, तर त्याबद्दल खरंच सॉरी। आणि आज मी तुमच्यासाठी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे पिंपळ पानाचं दुपटं कसं शिवायचं घरच्या घरी ते बघणार आहोत। असं म्हणतात की पिंपळ पानाचं दुपटं म्हणजे बाळंत विड्यामध्ये पण देतात आणि जे नवीन बाळंतीण झालेली त्यांच्यासाठी पण तुम्ही दुपटं घेऊन जाऊ शकता। अशा पद्धतीचं आपलं हे पारंपरिक पद्धतीचं घरीच शिवलेलं पिंपळ पानाचं दुपटं आहे। तर तुम्हाला मैत्रिणींनो व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा, म्हणजे ज्या ताईंना हे दुपटं शिवायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला शिवणकामाचे असेच नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहान बाळासाठी दुपटे। तर त्यासाठी मी ते पिंपळ पानाचे दुपटे दाखवत आहे। तर मी ते ब्लाउज पीसचा हिरवा कपडा घेतलेला आहे, माझ्याकडे काही प्लेन कपडा अवेलेबल नव्हता, त्यामुळे असं थोड्याशा बुट्ट्याची डिझाईन आलेलीच कपडा मी घेतलेला आहे। तो पण मी ते जोड देऊन घेतलेला आहे, कारण की या अगोदर मी ह्या ब्लाउज पीस पासून एक तोरण दाखवलं होतं हिरव्या पानांचं, ते पण तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा। आणि त्यातूनच उरलेला हा ब्लाउज पीस आहे आणि त्याला पण आपण इथे अशा पद्धतीने जोड दिलेला आहे। आता याची पूर्ण उंची सांगते मी, हा कपडा काही एकदम चौकोनी नाही, जसा आहे तसं माप तुम्हाला सांगते। तर याची उंची आहे 16.5 इंच आणि रुंदी तुम्ही थोडीफार कमी जास्त पण घेऊ शकता, कारण की माझा कपडा काही एकदम स्ट्रेट नाहीये, जसा उरलेला आहे तसा। म्हणजे 16x16 इंचाचा चौकोनी कपडा घ्या किंवा 16x17 इंचाचा घेतला तरीही चालेल। आणि तो बरोबर आपण मध्य भागापासून फोल्ड करून घेऊया। जिथे मी स्टिच केलेला आहे तिथूनच मी हा कपडा फोल्ड पण करून घेत आहे, म्हणजे आपल्याला इथं पिंपळ पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे, आकार देऊन घ्यायचा आहे त्यासाठी। तर बघा, इकडनं आपली बंद बाजू आहे आणि इकडने आपलं ओपन साइड आहे। आता बंद बाजूच्या बाजूने आपल्याला इकडनं वरतून 4 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे, ठीक आहे। बरोबर 4 इंचावरती मी मार्क करून घेतले आणि इकडनं आपण 1 इंचावरती मार्क करून घेऊया। ठीक आहे, एवढा 1 इंच आणि हे अंतर 4 इंच आहे। आणि यानंतर आपल्याला इथे पिंपळ पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण इथे पिंपळ पानाचा आकार देऊन घेत आहोत। व्यवस्थित तुम्ही अगोदर प्रॅक्टिस करा 2-3 वेळेस, तेव्हा तुम्हाला हा आकार जमणार आहे। मला पण अगोदर थोडा छोटा वाटला, त्यानंतर मी पुन्हा मोठा आकार देऊन घेतलेला आहे, ठीक आहे। आता जशी मार्किंग केली तशीच आपण कटिंग करू। अशा पद्धतीने मी इथे पिंपळ पानाचा आकार पण देऊन घेतलेला आहे। तुम्ही अगोदर कागदावरती प्रॅक्टिस करा जर तुम्हाला आकार देता येत नसेल तर, आणि मगच डायरेक्टली कापडावरती आकार देऊन घ्या। आता जशी मार्किंग केली तशीच मी इथून कटिंग पण करून घेते। तर बघा, अशा पद्धतीने आपण जशी मार्किंग केली त्यावरतीच कटिंग करून घेतली आहे आणि ओपन केल्याच्या नंतर आपला हा आकार अशा पद्धतीने दिसणार आहे, ठीक आहे। तुम्ही अगोदर प्रॅक्टिस करा एखाद्या कागदावरती आणि मगच डायरेक्ट ब्लाउज पीस वरती कटिंग करून घ्या। बरं, आता यानंतर आपल्याला ह्याच मापाचा एक अस्तरसाठी पण एक कपडा घ्यायचा आहे। तर मी याची राईट साइड अगोदर अशा पद्धतीने ठेवून घेत आहे, म्हणजे आपल्याला या अस्तरला लावण्यासाठी हा कपडा घ्यायचा आहे। त्यासाठी कसा बसतोय तो तुम्ही ठेवून घ्यायचा आहे, कोणताही कॉटनचं कापड घेऊ शकता तुम्ही इथे। तर बघा, याची राईट साइड आपण समोरासमोर ठेवून घेतलेली आहे आणि थोडासा भाग आपल्याला ओपनच ठेवायचा आहे। तुम्ही कोणत्याही साइडनी ओपन भाग ठेवू शकता। मी एवढा भाग ओपन ठेवणार आहे आणि पूर्ण या भागावरती स्टिचिंग करून घेणार आहे डायरेक्टली इथपर्यंत, आणि एवढा भाग आपण ओपनच ठेवणार आहोत। तर चला आता लगेचच स्टिच पण करून घेऊया। एवढा भाग मी ओपनच ठेवलेला आहे। आता पूर्णपणे आपण या अस्तर पण कटिंग करून घेऊया कडेकडेचा एक्स्ट्राचा भाग। तर
बघा एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट केले. आता बरोबर आपल्याला इथे छोटे छोटे कट पण देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला पलटी मारायला याचा शेप बिघडणार नाही त्यासाठी. ठीक आहे, तर मी छोटे छोटे कट पण देऊन घेतलेले आहेत कडेकडेने. आता जिकडनं आपण हा ओपन पार्ट ठेवलेला आहे इथून आपण हा कपडा पलटी मारून घेऊया, म्हणजे की बाहेर काढून घेऊया. तर अगदी इझिली पलटल्या जातं हे, जास्त वेळ पण काय लागत नाही, कारण की आपल्याला कडेकडेने लेस नव्हती लावायची, बाळाला टोचेल, त्यामुळे मी अशा पद्धतीने हे अस्तरचा कपडा ठेवून पलटी मारून घेतलेला आहे, जेणेकरून आपले कडेकडेने कुठल्याही प्रकारचे धागे निघणार नाही. आणि इथे तुम्ही लक्षात ठेवा सॉफ्टच कपडा वापरायचा आहे. मी खाली पण अस्तरचा कपडा वापरलेला आहे आणि वरतून पण ब्लाऊज पीसचा कपडा वापरलेला आहे. तुम्ही कॉटनच्या नऊवारी साडीचा, आजीच्या साडीचा कपडा वापरला तर अतिशय उत्तम राहील. ठीक आहे, तर बघा, आणि जिकडनं आपला ओपन भाग आहे तो पण आपण आता अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आणि यावरती पण आपण स्टिच करून घेऊया जेवढा ओपन भाग आहे त्या पार्टवर. तर बघा जो ओपन भाग होता तो पण मी इथे स्टिच करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण पिंपळ पानाचा आकार दिलेला आहे. आता आपल्याला मध्यभागी पण इथे बरोबर माझी सेंटरला लाईन आलेली आहे, तिथे आपल्याला अगोदर अशा पद्धतीने एक सेंटरला एक स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने पण आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे आहे. तर इथे आपल्याला पिंपळ पानाच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि मी मार्किंग करून घेतलेली आहे अगोदर. तर इथे पण आपण हिरव्या दोऱ्याने स्टिचिंग करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती पण स्टिच करून घेतलेले आहे. बॅक साईडने ते अशा पद्धतीने दिसत आहे. ठीक आहे, बरं यानंतर मैत्रिणींनो मी इथे एक ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि खाली आपण जे ब्लँकेट्स असतं बघा मऊ सॉफ्ट ते घेतलेलं आहे. तुम्ही त्याच्याऐवजी नऊवारी जी साडी असते बघा आजीची ती उबदार असते ती घेतली तरी पण चालेल, पण माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती त्यामुळे मी इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे. तुम्ही नऊवारी कॉटनची साडी घेतली तरी पण चालेल आणि हे ब्लँकेट्स नसेल तर तुम्ही असं 4-5 म्हणजे कापड घ्यायचे थोडंसं जाड होण्यासाठी आणि मग ते एकावर एक ठेवून घ्यायचा. त्याची लांबी रुंदी तुम्ही तुमच्या हिशोबाने छोटी मोठी पण घेऊ शकता. तर मी किती घेतलेली आहे ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते. तर बघा 21.5 याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी मी घेतलेली आहे. इथे माझ्याकडे जेवढा कपडा अवेलेबल होता तेवढीच घेतलेली आहे मी. तुम्ही हे माप वाढवू पण शकता आणि कमी पण करू शकता. तर 23.5 इंच आहे, म्हणजे 21.5 बाय 23.5 इंचाचा आपण चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. इथे ब्लँकेटचा कपडा ठेवून घेतलेला आहे मी. ठीक आहे, अशा पद्धतीने आता व्यवस्थित याला अगोदर आपण ठेवून घेऊया आणि त्यानंतर बरोबर मध्यभागी आपल्याला हे जे पिंपळ पान तयार केलेलं आहे आपण ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे. आता मी अगोदर इथे टाचणी पण लावून घेत आहे. तर हे पिंपळ पान इकडे तिकडे सरकू नये म्हणून मी अगोदर इथे बरोबर मध्यभागी टाचणी लावून घेत आहे आणि नंतर आपण यावरतीच स्टिचिंग करून घेऊया. तुम्ही कडेकडेने पण टाचणी लावून घेऊ शकता. चला आता आपण यावरती अगोदर अशा पद्धतीने स्टिच करू आणि नंतर कडेकडेने पण स्टिच करून घेऊया.
तर बघा अशा पद्धतीने आपण एका साईडने पायपिंग करून घेतली. आता राहिलेल्या तीनही बाजूने मी सेम याच पद्धतीने पायपिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पूर्ण पायपिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी चारही बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे आणि खूप सुंदर असं आपलं हे दुपटं बनून तयार झालेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल इथं म्हणजे बाळाचं डोकं वगैरे घालण्यासाठी ते तुम्ही असं त्रिकोणी कपडा एक कट करून पायपिंग करायच्या आधीच लावून द्यायचा आणि नंतर पायपिंग करून घ्यायची. पण मी हे फक्त खाली टाकण्यासाठी म्हणजे बनवलेलं आहे दुपटं. तुम्ही डोक्यामध्ये घालण्यासाठी पण इथं कॅपसारखं त्रिकोण करू शकता. ठीक आहे. तर मी तुम्हाला खाली ठेवून दाखवते, मशीनवर व्यवस्थित ठेवता येत नाही आणि मग तुम्हाला याचा फायनल लुक पण दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, फायनल लुक अशा पद्धतीने आपल्या हा दुपट्याचा आलेला आहे आणि खूप सुंदर असं पारंपरिक पद्धतीचं पिंपळ पानाचं दुपटं कसं शिवायचं हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे. आणि ही आहे आपली फ्रंट साईड आणि त्यानंतर ही आहे आपली बॅक साईड. आणि बॅक साईडने पण बघा आपण इथे ब्लँकेटचा कपडा वापरलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी कोणत्याही कॉटनची साडी वगैरे वापरू शकता आणि खूप लवकर पण बनून तयार होतं, जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी झटपट बनून तयार होणार आपलं हे दुपटं शिवून झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा दुपट्याचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि जाता जाता मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.